राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा आणि 20 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 टप्प्यात 27 नोव्हेंबर, 14 आणि 18 डिसेंबर 2016 आणि 8 जानेवारी 2017 रोजी मतदान होणार आहे। त्याचबरोबर यातील 192 नगरपरिषदांच्या थेट अध्यक्षपदांच्या निवडणुकांसाठी देखील संबंधित दिवशी मतदान होईल आणि मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी संबंधित ठिकाणी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी केली आहे। सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ट्रेनिंगमुळेच मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक सारखा मोठा निर्णय घेऊ शकलो, असंही ते म्हणाले आहेत। या विधानानंतर विरोधी पक्षाकडून पर्रिकरांवर टीका होत आहे। 31 ऑक्टोबरला राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील वाचाळ मंत्र्यांना आवर घालावा, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे। पुणे महानगरपालिकेने बांधलेल्या पाण्याच्या टाक्यांच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते। यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना बदली करण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा दाखला देत त्यांनी मुख्यमंत्र्यांना हा सल्ला दिलेला आहे। उरी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाकिस्तान आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात कठोर भूमिका स्वीकारली आहे। याच पार्श्वभूमीवर मनसेनं मल्टिप्लेक्स मालकांना पत्र लिहून ए दिल है मुश्किल सिनेमा प्रदर्शित करू नका, अन्यथा मनसे स्टाईलनं उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे। मनसेच्या अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स मालकांना हा इशारा दिलाय। पाकिस्तानचे सरकार आणि लष्करात सर्जिकल स्ट्राईकबाबत झालेल्या गुप्त बैठकीतील माहिती द डॉन वृत्तपत्राला कळालीच कशी, याचा शोध 5 दिवसात लावावा, असे पाकिस्तानी लष्कराने नवाज शरीफ सरकारला सांगितले आहे। तसेच या बैठकीतील माहिती फुटण्याचे खापरही तेथील सरकारनं नवाज शरीफ यांच्या माथ्यावर फोडलंय।